आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर दोनही पक्ष एकाच दिवशी म्हणजे आज आपला वर्धापन दिन साजरा करतील। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मुंबईमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणार आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा करेल। तर अहमदनगरमध्ये जिथे शरद पवार पक्षाचा कार्यक्रम होणार आहे तिथून आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्याला माहिती देतील। सुनील, वर्धापन दिन तर आहे, अहमदनगरमधनं खासदारही शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आलेत, कसा असेल आजचा कार्यक्रम सोहळा? नक्कीच ना, आपण जर बघितलं तर अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावरती हा वर्धापन दिन जो आहे तर तो साजरा होणार आहे। खरं तर 25वा हा वर्धापन दिन जो आहे रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत असताना अहमदनगरमधील सर्वच कार्यकर्ते असतील किंवा राज्यभरातील जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये उत्साह खरं तर पाहायला मिळतो, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला भरघोस असं जे यश आहे तर ते मिळालेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच हा वर्धापन दिन साजरा होत असल्यानं सर्वच राष्ट्रवादीच्या जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे। खरं तर ग्रामीण भागामध्ये म्हणजेच अहमदनगरमध्ये पहिल्यांदा हा वर्धापन दिन साजरा होतो आहे। या निमित्ताने जर बघितलं तर या ठिकाणी भव्य तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्याचबरोबर सर्वच नवनिर्वाचित खासदार असतील, आमदार, माजी आमदार यांची या कार्यक्रमानिमित्त जे आहे तर ती उपस्थिती असणार आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर भव्य असं हे मैदान आहे आणि या ठिकाणी ही वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे तर तो साजरा होणार आहे। खरं तर हा वर्धापन दिन नाही तर विजय उत्सव असल्याची प्रतिक्रिया जी आहे तर ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालेलं होतं। पण आपण जर बघितलं तर कालपासून अहमदनगर शहरामध्ये पावसाचं वातावरण होतं, रिमझिम पाऊस जो आहे तर तो बरसत होता। आज देखील ढगाळ वातावरण आहे आणि या पावसामुळे कुठेतरी या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येतो की काय अशी देखील शंका आहे। मात्र राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आहे 25वा वर्धापन दिन आहे, त्यातच पक्षाला या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालंय राज्यात लोकसभेच्या निवडणुकीत, त्यामुळे अर्थातच डबल सेलिब्रेशन असेल। सुनील, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।